समीरने एक पेरू विकत घेतला, त्यापैकी 3/8 भाग खाऊन टाकला, तर पेरूचा किती भाग शिल्लक राहिला? आता समीरने समान पेरूचे भाग किती केले? 8 केले. पेरूचे समान 8 भाग केले, म्हणजे 8/8. त्यापैकी खाल्ले किती? 3/8 भाग त्याने खाल्ले. मग आपल्याला शिल्लक भाग काढायचा आहे, म्हणजे वजाबाकी करायची आहे. मग 8/8 वजा 3/8. आता छेदस्थानी समान छेद समान आहे तेव्हा अंशाची वजाबाकी करायची. मग छेद तसाच ठेवायचा. मग 8तून 3 गेले, राहिले 5. 5/8 म्हणजे शिल्लक राहिलेला भाग 5/8. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर. 21ची 2/7 पट बरोबर किती? आता 21ची म्हटल्यानंतर 21 गुणवले 2/7 ची म्हटल्यानंतर गुणाकार करायचा. आता 7ने 21ला भागायचं. 7 × 1 = 7, 7 × 3 = 21. मग गुणाकार अंश असताना तर गुणाकार करूया. 3 गुणवले 2. मग 3 गुणवले 2 बरोबर 3 × 2 = 6. मग पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर. 2/10 या अपूर्णांकात 2/10 किती वेळा मिळवल्यास बेरीज 2 येईल? आता या ठिकाणी सूत्र दिलेले आहे. दिलेल्या अपूर्णांकाचा व्यस्तांक गुणिले अपेक्षित बेरीज भागिले अंश वजा 1. आता या ठिकाणी दिलेल्या अपूर्णांकाचा व्यस्तांक किती आहे? 10 आहे. मग 10 गुणिले अपेक्षित बेरीज किती दिले? 2 दिले. 10 गुणिले 2 अंश किती आहे? 2 आहे, वजा 1. आता या ठिकाणी करूया. 10 दुने 20 भागिले 2 वजा 1. म्हणून 10 2ने 20ला भागलं. बे 1 बे, बे 10 20. म्हणून 10 वजा 1 बरोबर 9. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर. 6/3, 7/3, 1/3 आणि 5/3 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहा. आता हे उदाहरण मी इथे लिहिलेलं आहे. आता चढत्या क्रमात लहानात लहान संख्या प्रथम लिहितात. मग आपल्याला पटकन लक्षात नाही आलं तर चल हा शब्द आपण लक्षात ठेवायचा. चल म्हणजे का? चढत्या क्रमात लहानात लहान संख्या पहिले लिहायची. मग आता जेव्हा छेद समान असतील, जेव्हा ज्याचा अंश लहान तो लहान, ज्याचा अंश मोठा तो मोठा. मग या ठिकाणी सगळ्यात अंश लहान कोणाचा आहे? 1/3. मग ही पहिल्या क्रमांकाला येणार. दुसऱ्या क्रमांकाला कुठची येणार? 5/3. आपण क्रमांक घालून घ्यायचे. नंतर तिसऱ्या क्रमांकाला कुठची येणार? 6/3 तिसऱ्या क्रमांकाला. आणि चौथ्या क्रमांकाला 7/3. आता आपण इथे मांडून घ्यायचे आणि मग पर्यायामध्ये शोधायचं. 1/3, 5/3, 6/3 आणि 7/3. आता हा पर्याय इथे कुठे आहे तो बघायचा आपण. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर. 4/7 अधिक 8/3 बरोबर किती? आता हेच उदाहरण मी या ठिकाणी खाली लिहिलेलं आहे, पण आता इथे बेरीज करायची आहे. अपूर्णांकाची बेरीज करताना जर छेद समान असतील तर अंशांची बेरीज करायची, छेद तसाच ठेवायचा. परंतु इथे काय आहे? छेद वेगवेगळे आहेत. मग आता आपण छेद समान करून घ्यायचे आहेत. यासाठी तिरकस गुणाकार करायचा. मग ते कसं काय? तर पहिल्याचा अंश गुणिले दुसऱ्याचा छेद भागिले दोघांचे छेद. मग पहिल्या अपूर्णांकाचा अंश किती आहे? 4 आहे. दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद किती आहे? 3 आहे. भागिले दोघांचे छेद 7 गुणिले 3 अधिक दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश गुणिले पहिल्या अपूर्णांकाचा छेद भागिले दोघांचे छेद. मग दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश किती आहे? 8 आहे. 8 गुणिले 7 भागिले दोघांचे छेद 7 गुणिले 3. आता यांचा गुणाकार करूया. 4 × 3 = 12, 7 × 3 = 21 अधिक 8 × 7 = 56, 7 × 21. आता या ठिकाणी छेद समान झालेले आहेत. जेव्हा अपूर्णांकाचे छेद समान असतात तेव्हा अंशाची बेरीज करा, छेद तसाच ठेवा. आता अंशाची बेरीज करा. 6 + 2 = 8, 5 + 1 = 6, 5 + 1 = 6. छेद तसाच ठेवूया. 68/21 पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर.